नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंडियन नेव्हीकडून ती वॅकन्सी निघालेली एसीसी ऑफिसर भरती असणार 2025 साठी. याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह ब्रँच, एज्युकेशन ब्रँच आणि टेक्निकल ब्रँचसाठी वॅकन्सी असणार. टोटली 260 पदांसाठी ती वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके. याच्यासाठी आपल्याला BE BTech अप्लाय करू शकता, एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता, PG डिप्लोमावाले अप्लाय करू शकता. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी असणार आहे इंडियन नेव्हीकडून निघालेली आहे. इन्व्हाइट फॉर ॲप्लिकेशन शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडून ऑफिसरसाठी तर वॅकन्सी असणार आहे. जानेवारी 2026 साठी हा कोर्स असणार आहे ईटीसाठी. ओके. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपले 9 ऑगस्ट 2025 पासून चालू होणार आहे. तर लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्यासाठी 1 सप्टेंबर 2025 पर्यंत. याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन जे असणार आहे, अनमॅरिड मेल आणि अनमॅरिड फिमेल इथं अप्लाय करू शकता. ओके. जानेवारी 2026 इंडियन नवल अकॅडमी केरलावाले इथं अप्लाय करू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. ओके. याच्यामध्ये आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, ब्रँच दिलेलं आहे, एक्झामिनेशन स्ट्रीम आणि ब्रँचेस, आणि त्याच्यानंतर इथं टेक्नॉलॉजीजबद्दलचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, वॅकन्सी आणि जेंडर दिलेलं आहे आपल्याला आणि आपल्याला डेट ऑफ बर्थ दिलेला आहे. ओके. जसं की याच्यामध्ये दिलेलं आहे आता एक्झिक्युटिव्ह ब्रँच. तुम्ही इथं बघू शकता, इथं एक्झिक्युटिव्ह ब्रँचच्या वॅकन्सी असणार आहे. एक्झिक्युटिव्ह ब्रँचमध्ये हायड्रोक्रेटसाठी BTech डिसिप्लिनवाले 60% असेल तर अप्लाय करू शकता. ओके. याच्यामध्ये टोटल 27 वॅकन्सी असणार आहे, इन्क्लुडिंग फॉर हायड्रोजन. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला मेल फिमेल दोघं जण इथं अप्लाय करू शकता. ओके. इथं अप्लाय करण्यासाठी 2001 पासून 2007 पर्यंत आपला डेट ऑफ बर्थ असेल तर अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला पायलटसाठी आपण इथं अप्लाय करू शकतो. याच्यासाठी आपल्याला BE BTech वाले इथं अप्लाय करू शकता. पण 10वी आणि 12वी मध्ये आपल्याला 60% पाहिजे इंग्लिशमध्ये. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. 60% मध्ये झालेली पाहिजे. 24 जागा असतात याच्यासाठी. मेल फिमेल दोघं अप्लाय करू शकता. 2002 पासून 2007 पर्यंत जन्मतारीख असेल तर अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथं नवल इयर ऑपरेशनसाठी वॅकन्सी असणार आहे. ऑफिसरसाठी BE BTech 60% कडून अप्लाय करू शकता. नंतर 10वी 12वी इंग्लिशवाले इथं अप्लाय करू शकता. सब्जेक्टमध्ये 60% पाहिजे आहे. याच्यामध्ये 20 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. मेल फिमेलसाठी 2002 पासून 2007 पर्यंत अप्लाय करू शकता. एअर ट्रॅफिक ATCसाठी वॅकन्सी एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी वॅकन्सी असणार आहे. BE BTech वाले आपल्याला 60% पाहिजे आहे. 10वी 12वी मध्ये पण 60% पाहिजे. याच्यामध्ये मेल फिमेल दोघांना वॅकन्सी असणार आहे. 2001 पासून 2005 पर्यंत आपली जन्मतारीख असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. लॉजिस्टिकसाठी तर वॅकन्सी असणार आहे. BE BTech आणि डिसिप्लिन फर्स्ट क्लास पास झालेले पाहिजे. नाही तर आपण MBA फर्स्ट क्लास पास पाहिजे. BSc BCom फर्स्ट क्लास पासवाले इथं अप्लाय होता. BMC वाले अप्लाय करू शकता. टोटली 10 वॅकन्सी असणार मेल फिमेलसाठी. 2001 पासून 2007 पर्यंत आपली जन्मतारीख असेल तर आपण अप्लाय करू शकतो. नवल अपार्टमेंट अँड क्रेडसाठी तर वॅकन्सी असणार आहे. BE BTechसाठी इथं अप्लाय करू शकतो आपण. याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या स्ट्रीममध्ये वॅकन्सी असणार आहे. 20 वॅकन्सी असणार मेल फिमेलसाठी 2001 ते 2007 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता स्ट्रीम जर बोलायला गेली तर मेकॅनिकल असणार आहे, मेकॅनिकल ऑटोमेशन असणार आहे. ओके. एरोस्पेस असणार आहे. अशा भरपूर साऱ्या स्ट्रीम इथं दिलेल्या आहे. ओके. कॉम्प्युटर सायन्स, मेट्रो, इलेक्ट्रिशियन वाचून घ्यायचं आपल्याला. ओके. याच्यामध्ये आपल्याला ऑरमध्ये आपल्याला इथे ग्रॅज्युएशन डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अँड फिजिकलवाले इथं अप्लाय केलं. 10वी 12वी मध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये 60% पाहिजे. लॉसाठी इथं वॅकन्सी असणार आता. लॉसाठी असणार आहे. आणि लॉ डिग्रीवाली इथं अप्लाय करू शकता. त्यासाठी इथं आपल्याला इथं 2 वॅकन्सी असतात मेल फिमेलसाठी. 1999 पासून 2004 पर्यंत आपली जन्मतारीख असेल तर अप्लाय करू शकतो. ओके. आता याच्यानंतर जी आता वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये एज्युकेशनल ब्रँचमध्ये. ओके. त्याच्यामध्ये आता एज्युकेशनमध्ये वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये MSc मिनिमम 60% मध्ये झालेली पाहिजे. मॅथ्स, ऑपरेशन रिसर्चमध्ये, फिजिकलमध्ये 7 वॅकन्सी मेल फिमेल दोघांसाठी 2001 ते 2005 पर्यंत जन्मतारीख पाहिजे आहे. त्याच्यानंतर बाकीची जी वॅकन्सी असणार BE BTech 60% मध्ये झाली पाहिजे मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये. ओके. त्यानंतर BE BTech आपल्याला मॅथमध्ये, फिजिक्समध्ये, BE BTech आपल्याला इलेक्ट्रिकल कंट्रोलर, MTech साठी तर वॅकन्सी असतात. टोटल 8 वॅकन्सी असणार. ज्या 2001 ते 2005 पर्यंत अप्लाय करू शकतो वरच्या ह्याच्यात आणि खाली 1999 ते 2005 पर्यंत अप्लाय करू शकतो मेल फिमेल कॅन्डिडेट. ओके. हे झाली आपली एज्युकेशनची. आता त्याच्यानंतर आपल्याला टेक्निकल ब्रँच. टेक्निकल ब्रँचमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग ब्रँचसाठी असणारी वॅकन्सी जनरल सर्व्हिससाठी GSसाठी याच्यामध्ये BE BTech वाले आपल्याला 60% पाहिजे आहे. ओके. 36 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात या स्ट्रीममध्ये. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रीम बघून घ्यायची आपली. ओके. मेल फिमेलसाठी 2001 ते 2007 पर्यंत जन्मतारीख असणार आहे. इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी जे वॅकन्सी असणार GSसाठी
60% मध्ये आपल्याला डिग्री पाहिजे. याच्यामध्ये पण आपल्याला पूर्ण इथं डिसिप्लिन दिलेला आहे. 40 वॅकन्सी असणार आहे. 2001 ते 2007 पर्यंत इथं जन्मतारीख पाहिजे 2001 ते 2007 पर्यंत. नवल इथं कॉन्ट्रॅक्टरसाठी वॅकन्सी असणार आहे. बी.टेक 60% मध्ये सिव्हिलवाल्यांसाठी वॅकन्सी 16 वॅकन्सी. मेल फिमेल दोघं अप्लाय करू शकतात. 2001 ते 2007 पर्यंत आपली डेट ऑफ बर्थ पाहिजे आहे. वॅकन्सी जी असणार आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. ह्याच्याबद्दल फिटनेस वगैरे मेडिकलबद्दल ओके. त्याच्यानंतर इथं पॅरामीटर्स वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता हाऊ टू अप्लाय करण्यासाठी कसं असतं, याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा असतो. जे त्यांनी पर्सेंटेज सांगले 60 म्हणजे 60च आपल्याला पाहिजे आहे ओके. आणि जिथं 60 आहे तिथं 60 आपल्याला लागणार आहे ओके. त्याच्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. मेल ॲड्रेस दिलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल त्या मेलवर तुम्ही मेल करू शकता. याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला खाली आल्यानंतर मेडिकल आपली होणार आहे. हाईट चेक केली जाणार आहे. वेट चेक केली जाणार आहे. याच्यामध्ये तर आपल्या याच्यामध्ये कंडिशन जी असणार आहे, कमिशन आपल्याला वॅकन्सी जी असणार आहे 12 वर्षासाठी इथं असणार आहे. जास्तीत जास्त 14 वर्ष परफॉर्मन्स बेस पाहून ओके. 12 ते 14 वर्षापर्यंत काम करायला आपल्याला भेटू शकतं. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला असणार आहे. मेरिट लिस्ट दिलेली आहे. ट्रेनिंग दिलेली आहे. ट्रेनिंगमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रोबेशन पिरियड जो असणार आहे याच्यामध्ये प्रोबेशन पिरियड आपला जो असणार आहे सब लेफ्टनंटपासून आपल्याला इथं प्रोबेशन पिरियड चालू होणार आहे. बेसिकली आपल्याला इथं 3 वर्षाचं इथं प्रोबेशन पिरियड असणार आहे. याच्यामध्ये सॅलरी दिलेली आहे आपल्याला. सॅलरीबद्दल आपल्याला माहिती करून घेऊया. तर ग्रॉस सॅलरी आपल्याला सब लेफ्टनंटपर्यंत ₹1,10,000 सॅलरी असणार आहे ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो. त्याची संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे ओके. आणि ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथं QR कोड स्कॅन करून पण आपण अप्लाय करू शकतो. नाहीतर तुम्हाला त्याची अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल मित्रांनो. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. आणि जर माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला Instagram, Facebookवर तुम्ही मेसेज करू शकता. PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook आयडीची अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हिडिओला. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.